प्रीवियस लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस ऑफ ए प्रेशियस मेटल हा टॉपिक डिस्कस केला. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. तर त्याच्यामध्ये आहे इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस ऑफ ए टीन अँड देन नेक्स्ट पॉईंट आहे आपला इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ एन अलॉय. अलॉयचं इलेक्ट्रोप्लेटिंग कसं करायचं ते बघायचं आहे. तर बघा आता फर्स्ट इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस ऑफ ए टीन. तर फर्स्टली टीन आपल्याला माहिती आहे टीन हा टू एक्सपेन्सिव्ह मेटल आहे. बट टीन इज हॅविंग नंबर ऑफ प्रॉपर्टीज. इट इज रिलेटिवली सॉफ्ट अँड एक्सपेन्सिव्ह मेटल. इझिली त्याचं करोजन होत नाही. इट इज ऑल्सो युज्ड फॉर प्लेटिंग ऑफ ए आयर्न बाथ. देन पर्टिक्युलरली टीन इज युज्ड फॉर प्लेटिंग ऑफ ए कुकिंग युटेन्सिल्स. जे कुकिंग युटेन्सिल्स असतील जे की आपण कुकिंग मेकिंगसाठी यूज करतो त्यांच्या कोटिंगसाठी यूज केलं जातं टीन. देन टीनच्या कोटिंगच्या 2 मेथड्स आहेत किंवा टीन इलेक्ट्रोप्लेटिंगच्या 2 मेथड्स आहेत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे अल्कलाइन बाथ आणि सेकंड आहे ॲसिडिक बाथ. सगळ्यात फर्स्टली मी जेव्हा तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस समजावून सांगितली, इलेक्ट्रोप्लेटिंगची प्रोसेस आपण ऑल प्रोसेस पाहिली, त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल कोणतं घेतलं होतं बरं? त्याच्यामध्ये आपण टीनचं कोटिंग केलं होतं ऑन दी आयर्न. इथंसुद्धा आपल्याला सेम टीनचाच इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस बघायची आहे. इथं पण अगेन आपण फिगर ड्रॉ करणार नाही आहे, ह्याच्यामधलं फक्त बाथ कंपोजिशन बघणार आहे अँड देन ह्याच्या मेथड्स बघणार आहे. ठीक आहे. तर फर्स्ट आहे अल्कलाइन बाथ. अल्कलाइन बाथ म्हणजे काय? ऑब्वियसली नावातच आहे त्याच्या अल्कलाइन बाथ यूज केला आहे. म्हणजे इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेससाठी जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन यूज करणार आहे ते कसं असलं पाहिजे? इट शुड बी ऑफ ए अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन सोल्युशन म्हणजेच काय? तर ज्याचं pH 7च्या अबव असला पाहिजे. देन अल्कलाइन बाथच्या थ्रू मोस्टली टीनचं इलेक्ट्रोप्लेटिंग केलं जातं ॲज कम्पेअर टू ॲसिडिक बाथ. अल्कलाइन बाथ का? कारण अल्कलाइन बाथ इज हॅविंग गुड थ्रोईंग पॉवर दॅन दी ॲसिडिक बाथ. गुड थ्रोईंग पॉवर म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे गुड थ्रोईंग पॉवर म्हणजे युनिफॉर्म कोटिंग होण्यासाठी हेल्प होते. जेवढी मोर गुड थ्रोईंग पॉवर तेवढं युनिफॉर्म कोटिंग ऑब्झर्व होतं आहे. देन टीन इज प्रेझेंट इन अ स्टँडर्ड बाथ ॲज अ टीन हेक्साहायड्रेट किंवा हेक्साहायड्रॉक्सो टीन असं म्हणू शकता तुम्ही. ह्याच्यामध्ये टीनची ऑक्सिडेशन स्टेट +4 आहे आणि यालाच शॉर्टमध्ये आपण आपण स्टँडर्ड बाथ असं म्हणूया. देन पोटॅशियम इज सुपेरियर काउंटर आयन बट इकॉनॉमिक फॅक्टर लीड्स टू दी यूज ऑफ ए सोडियम इन अ मेनी प्लांट्स. मग याच्यामध्ये काय सांगितले? तर पोटॅशियम हा गुड काउंटर आयन आहे. गुड काउंटर आयन म्हणजेच काय? तर दिस पोटॅशियम इज यूज्ड टू मेंटेन इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी. काउंटर आयन म्हणजे काय? की असा आयन जो की इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्यासाठी हेल्प करतो. तर इलेक्ट्रिक न्यूट्रॅलिटी म्हणजे काय? तर आता आपल्याला माहिती आहे जेव्हा मेटलचं इलेक्ट्रो डिपॉझिशन करतो, जेव्हा टीनचं आपल्याला इलेक्ट्रो डिपॉझिशन करायचं आहे तेव्हा इलेक्ट्रो डिपॉझिशन त्या टीनचं कोणत्या फॉर्ममध्ये होतं? तर न्यूट्रल आयटम असेल टीनचा आणि त्याचंच डिपॉझिशन होईल. टीन हॅविंग चार्ज, जर टीनवरती चार्ज असला +2 असेल +4 असेल तर त्याचं डिपॉझिशन होईल का? नाही. टीन शुड बी ऑफ ए न्यूट्रल. मग तो टीन आहे त्या टीनला न्यूट्रल करण्याचं काम कोण करतं? तर इट शुड बी फॉर दी न्यूट्रलिटी ऑफ ए टीन द पोटॅशियम इज यूज्ड. किंवा फक्त पोटॅशियमच नाही तर आपण सोडियमसुद्धा यूज करू शकतो. बट पोटॅशियम हा गुड काउंटर आयन आहे ॲज कम्पेअर टू सोडियम. बट पोटॅशियमची कॉस्ट ही हायर आहे म्हणून मोस्टली सोडियम यूज केलं जातं इन दी इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ ए टीन. देन हायड्रॉक्साईड आयन इज अ प्रिन्सिपल चार्ज कॅरियर. चार्ज कॅरी करण्याचं म्हणजे सिम्पली इलेक्ट्रिक करंट पास करण्यासाठी कोण यूज केलं जातं? तर हायड्रॉक्साईड आयन यूज केलं जातं. आता हायड्रॉक्साईड आयन म्हणजे बाथमध्ये आपलं काय असेल? बाथमध्ये एक रॉड असेल, एक इलेक्ट्रोड असेल. दिस इलेक्ट्रोड शुड बी ऑफ ए टीन. एक टीनचा असेल, दुसरा असेल तो आपला दुसरा अनदर मेटलचं असेल की ज्याच्यावरती आपल्याला टीनचं इलेक्ट्रो डिपॉझिशन करायचं आहे. देन बिकरमधलं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल त्याच्यामध्ये एक हायड्रॉक्साईड कंटेनिंग सोल्युशन असेल. हायड्रॉक्साईड म्हणजे ज्याच्यामध्ये KOH किंवा NaOH यूज केलं असेल. देन टीनचं जेव्हा डिझॉल्युशन होतं तेव्हा टीन आणि त्या KOH किंवा NaOH सोबत रिॲक्शन होऊन एक स्टॅनेट कॉम्प्लेक्स फॉर्म होते, एक टीनचा कॉम्प्लेक्स फॉर्म होते. दिस इज दी हेक्साहायड्रेट टीन 4 कॉम्प्लेक्स फॉर्म होते जो की इथं मी लिहिला आहे कॉम्प्लेक्स. Then the hydroxide ion acting as a sink for dissolved CO2 and prevent undesirable reaction. The hydroxide ionच का वापरायचं? It is acting as a sink for dissolved CO2. CO2 ची सिंक म्हणून काम करतं. Then and prevent undesirable reaction. रिॲक्शन दिल्यास 2. या रिॲक्शनमध्ये फर्स्ट रिॲक्शनमध्ये बघा टीन हेक्साहायड्रेट कॉम्प्लेक्स हॅविंग 2- चार्ज. देन याचं कन्वर्जन झालं टीन डायऑक्साईड +2 हायड्रॉक्साईड आयन. ठीक आहे. त्यासोबतच इथं 2 वॉटर मॉलिक्यूलसुद्धा रिलीज होत आहेत. देन
आता टीन हायड्रॉक्साईड म्हटलं, हा जो टीन हायड्रॉक्साईड आहे, जो टीन हेक्साहायड्रेट, त्याच्यामधलं टीनची ऑक्सिडेशन स्टेट मगाशी सांगितली +4 आहे. देन टीन डायऑक्साईडची ऑक्सिडेशन स्टेट आहे +2. याच्यामधलं टीनची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे. देन अगेन टीन हेक्साहायड्रेट प्लस CO2, इट कॅन कंबाईन विथ द CO2, देन कन्वर्ट इट इंटू दी SnO2, अगेन टीन ऑक्साईड, आणि कार्बोनेट आयन फॉर्म होते. त्यासोबतच इथं 3 वॉटर मॉलिक्यूल रिलीज होत आहेत. वरच्या स्टेपमध्ये सुद्धा वॉटर मॉलिक्यूल लिहिले नाही आहेत, खालीसुद्धा लिहिले नाही आहेत, तेवढं तुम्ही नोट डाऊन करायचे. ठीक आहे. देन हायड्रोजन पेरॉक्साईड इज प्रेझेंट टू ऑक्सिडाइज टीन सेकंड टू टीन 4. आता याच्यामध्ये टीन हेक्साहायड्रेट जो +4 आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होते, +2 होते, टीन डायऑक्साईडमध्ये होते. देन याच्यामधलं जो टीन +2 स्टेटमधलं आहे त्याचं अगेन कन्वर्जन केलं जातं इन दी टीन 4. टीन 4 का कन्वर्जन केलं आहे, टीन 4 कन्वर्जन केलं जातं बाय युजिंग ते हायड्रोजन पेरॉक्साईड. असं का केलं आहे, जर आपण याच्यामध्ये जर टीन सेकंडनी जर इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस केली तर टीन सेकंड जेव्हा स्टेटमध्ये असेल तेव्हा स्पॉन्जी इलेक्ट्रोप्लेटिंग होतं आहे, नॉन अडहरंट प्लेट फॉर्म होती आहे, म्हणजे व्यवस्थित अगदी प्रॉपर जे युनिफॉर्म कोटिंग पाहिजे ते कोटिंग होत नाही. त्यासाठी आपण टीन सेकंडचं कन्वर्जन टीन 4 करून यूज केलं जातं. देन आणखी एक रिॲक्शन दिली आहे, विथ दिस रिॲक्शन इज हॅव्हिंग ट्रायहायड्रेट टीन किंवा हायड्रॉक्साईड टीन असं म्हणू शकतो. याचं कन्वर्जन हेक्साहायड्रेट आणि टीनमध्ये होते. ठीक आहे. तर याच्यामध्ये अगेन टीनचा आपला न्यूट्रल मॉलिक्यूल फॉर्म झाला आणि तो न्यूट्रल मॉलिक्यूलचं इलेक्ट्रो डिपॉझिशन होईल टू दी अनादर मेटल अँड देन टीनचं इलेक्ट्रोप्लेटिंग होतं. ठीक आहे. तर आपल्याला माहिती आहे जसं की आपण जेव्हा इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस करतो तेव्हा ज्या मेटलचं आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं आहे तो मेटल आपला ॲनोडिक साईडला असतो, आणि ज्याच्यावरती इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं इट शुड बी ऑफ ए कॅथोडिक साईड. If the anode current density is too low, then tin will dissolve in the alkaline medium as a standard second with a distress result for plating. याच्यामध्ये काय सांगितले, जर ॲनोड साईडचा जो टीन आहे जर त्याची करंट डेन्सिटी लोअर असेल तर तो जो अल्कलाईन मीडियम असेल, आता अल्कलाईन बात आहे म्हणजे ऑब्व्हियसली अल्कलाईन मीडियम असणार आहे, जे अल्कलाईन मीडियम असेल त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होतं आणि त्याचं कन्वर्जन होतं ॲज अ स्टँडर्ड सेकंडमध्ये कन्वर्जन होतं आणि इट शो डिस्टरेस रिझल्ट फॉर ए कोटिंग किंवा प्लेटिंग, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा अगेन युनिफॉर्म प्लेटिंग होणार नाही किंवा गुड इलेक्ट्रोप्लेटिंग होणार नाही. देन इफ द ॲनोड करंट डेन्सिटी इज हाय, द ॲनोड इज रीडेंडर्ड पॅसिव्ह अँड टीन मस्ट बी रिप्लॅनिश्ड ॲज अ स्टॅनेट 4. याच्यामध्ये जर करंट डेन्सिटी हायर असेल तर टीनचं इलेक्ट्रो डिपॉझिशन होईल ॲज अ स्टॅनेट 4, आणि इथं गुड इलेक्ट्रो डिपॉझिशन होतं आहे ॲज कम्पेअर्ड टू लो करंट डेन्सिटी. देन अल्कलाईन बाथ मेक डल अँड समवॉट पोरस कोटिंग. जेव्हा अल्कलाईन मीडियम यूज करतो फॉर द इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस तर तेव्हा मोस्टली डल प्लेटिंग होतं किंवा समवॉट पोरस कोटिंग होतं, आणि ती किंवा काय म्हणता येईल याला, ही जी डिक्रिपन्सी आहे याच्यातली जे की अल्कलाईन बाथमुळे डल आणि समवॉट पोरस कोटिंग होतं, ही डिक्रिपन्सी रिड्यूस करण्यासाठी काय केलं जातं तर इट इज यूज ही रिड्यूस करण्यासाठी याच्यामध्ये काही ब्राईटनेस यूज केले जातात. फ्लो ब्राईटनर फॉर अ ब्राईट आणि नॉन पोरस फिल्मसाठी काय केलं जातं तर मोस्टली फ्लो ब्राईटनेस यूज केले जातात किंवा ब्राईटनेस म्हणजेच ब्राईटनेस आर नथिंग बट दी ॲडिशन रिएजंट. तर बघा ह्या प्रोसेसमध्ये काय काय सांगितलं. अल्कलाईन बाथ आहे, अल्कलाईन बाथमधले काही पॉईंट्स सांगायचे तुम्हाला. अल्कलाईन आहे म्हणजे ऑब्व्हियसली त्याचं pH अल्कलाईन असेल, इट इज हॅव्हिंग गुड थ्रोईंग पॉवर. देन याच्यामध्ये स्टॅंडर्ड टीन इज कोणत्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो, इट शुड बी प्रेझेंट इन द स्टॅंडर्ड फॉर्म. स्टॅंडर्ड म्हणजेच काय, टेट्राहायड्रॉक्साईड टीन किंवा टेट्राहायड्रॉक्सचं टीन कॉम्प्लेक्सच्या फॉर्ममध्ये प्रेझेंट असतो. याच्यामध्ये पोटॅशियम इज अ सुपेरियर काउंटर आयन ॲज कम्पेअर्ड टू सोडियम. देन हायड्रॉक्साईड इज अ प्रिन्सिपल चार्ज कॅरियर आहे. देन रिॲक्शन बघितला, रिॲक्शननंतर आणखी एक पॉईंट बघितला तो म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडचं कशासाठी यूज केलं जातं, टीन सेकंडचं कन्वर्जन टीन 4 करण्यासाठी यूज केलं जातं. टीन सेकंडचं 4 कशासाठी कन्वर्जन करायचं, जर आपण टीन सेकंड स्टेटमधला यूज केला तर त्यामुळं जे इलेक्ट्रोप्लेटिंग होते ते इलेक्ट्रोप्लेटिंग नॉन अडहरंट इलेक्ट्रोप्लेटिंग होते किंवा स्पॉन्जी इलेक्ट्रोप्लेटिंग होते. नॉन अडहरंट म्हणजे प्रॉपर चिकटत नाही ते इलेक्ट्रोप्लेटिंग त्या मेटलला ज्याच्यावरती आपल्याला कोटिंग करायचं आहे, आणि त्यामुळं टीन सेकंडचं कन्वर्जन केलं जातं टू दी टीन 4. देन
ह्याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आहे तो म्हणजे करंट डेन्सिटीची. ह्याच्या टीनच्या इलेक्ट्रोप्लेटिंगसाठी जी करंट डेन्सिटी यूज केली जाते इट शुड बी ऑफ ए हाय, इट शुड नॉट बी अ लो करंट डेन्सिटी, कारण हाय करंट डेन्सिटी असेल तरच गुड इलेक्ट्रोप्लेटिंग होते. देन अल्कलाईन बाथमध्ये समटाईम काय होतं, समटाईम डल इलेक्ट्रोप्लेटिंग होते किंवा समहॉट पोरस कोटिंग होतं. आणि ते ओव्हरकम करण्यासाठी काय केलं जातं तर सम ॲडिशन रिएजंट यूज केलेत, लाईक ब्राईटनेस, फ्लो ब्राईटनेस यूज केलेत. देन नेक्स्ट आहे ॲसिड बाथ. आता ॲसिड बाथ म्हणजे काय तर जो अल्कलाईन बाथमधला प्रॉब्लेम आहे की अल्कलाईन बाथमध्ये काय होतं, डल कोटिंग होते किंवा समहॉट पोरस कोटिंग होते. त्यासाठी आपल्याला सम फ्लो ब्राईटनेस यूज करावे लागले. मग त्यामुळं हा प्रॉब्लेम किंवा ही डिफिकल्टी ओव्हरकम करण्यासाठी ॲसिड बाथसुद्धा मोस्टली यूज केला जातो. मग ॲसिड बाथमध्ये सल्फ्युरिक ॲसिड यूज केलं आहे. म्हणजे बाथमधलं जे इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन असेल त्याच्यामध्ये सल्फ्युरिक ॲसिड असेल अँड मेटल प्रेझेंट ॲज टीन सेकंड सल्फेट, याच्यामधलं टीन सेकंड फॉर्ममध्ये असेल. देन अल्दो द फ्लोरोबोरेट आर यूज्ड ॲज अ अल्टरनेटिव्ह, फ्लोरोबोरेटसुद्धा यूज केलं जातं. इन विच ऑर्गॅनिक ब्राईटनिंग एजंट ॲक्ट्स ॲज अ सरफेस ॲक्टिव्ह एजंट. अगेन याच्यामध्ये ऑर्गॅनिक ब्राईटनिंग एजंट्सचीसुद्धा ॲडिशन केली आहे. देन नेक्स्ट आहे आता अलॉय इलेक्ट्रोप्लेटिंग. आता अलॉय इलेक्ट्रोप्लेटिंग कसं करायचं बरं, तर त्यासाठी काय प्रोसेस आहे तर याच्यामध्ये काय केलं जातं, जो आपण इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेसमध्ये एकच रॉड यूज केला की ज्याचं आपल्याला इलेक्ट्रोप्लेटिंग करायचं आहे. तर याच्यामध्ये काय केलं जातं, याच्यामध्ये 2 रॉड यूज केले जातात. याच्यामध्ये एक तर कॉपरचा रॉड असेल आणि एक झिंकचा रॉड असेल. म्हणजे 2 मेटल्स आहेत आणि त्या दोन्ही मेटलचं इलेक्ट्रो डिपॉझिशन करायचे आपल्याला अनदर मेटलवरती, सपोज आयर्नवरती इलेक्ट्रोप्लेटिंग करायचे आपल्याला माहिती आहे. कॉपर झिंक अलॉयला आपण काय म्हणतो, कॉपर झिंक अलॉयला आपण ब्रास अलॉय म्हणतो. तर दोन्हीचं कंबाईन करून कोणता अलॉय फॉर्म होतो तर ब्रास अलॉय फॉर्म होतो आहे. आणि इथे सांगितलं की कॉपर आणि झिंकचं इलेक्ट्रोप्लेटिंग कसं केलं जातं, तर ह्याच्यामध्ये जास्त काय नाही आहे, थोडंसंच दिलं आहे. कॉपर आणि झिंकचं इलेक्ट्रोड पोटॅन्शियल दिलं आहे. कॉपर हॅविंग पोटॅन्शियल -0.522 वोल्ट. देन झिंक हॅविंग इलेक्ट्रोपोटेन्शियल -0.76. याच्यामध्ये कॉपर प्लस इलेक्ट्रॉन इट कॅन बी कन्वर्टेड इंटू कॉपर आणि झिंक प्लस इलेक्ट्रॉन इट कॅन बी कन्वर्टेड टू झिंक. म्हणजे न्यूट्रल ॲटममध्ये कन्वर्जन होते. दीज मेटल्स आर को डिपॉझिटेड ॲज अ अलॉय ब्रास, म्हणजे ॲज अ ब्रास अलॉय म्हणून त्यांचं को डिपॉझिशन होतं. इफ दी 0.025 झिंक टेट्राहायड्रॉक्साईड अँड 0.05 मोलर ट्रायसायनो कॉपर आर मिक्स्ड दे आर डिपॉझिटेड ॲज अ ब्रास. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितले, कॉपर झिंकच्या इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेसमध्ये तुम्ही फक्त रॉडच यूज करावा असं नाही. जर तुम्ही बिकरमध्ये जर कॉपर कंटेनिंग आणि झिंक कंटेनिंग सोल्युशन जर यूज केलं, लाईक झिंकचा सोर्स दिला आहे तर झिंक टेट्राहायड्रॉक्साईड आणि कॉपरचा सोर्स दिला आहे ट्रायसायनो कॉपर, हे बोथ सोल्युशन यूज केले. या बोथ सोल्युशनची काहीतरी मोलॅरिटी दिली आहे, तेवढे मोलारचे सोल्युशन यूज केले तर त्याचंसुद्धा इलेक्ट्रो डिपॉझिशन होऊ शकतं, त्याचंसुद्धा इलेक्ट्रोप्लेटिंग होऊ शकतं आणि ते बोथ कॉम्बिनेशनमध्ये ॲज अ ब्रास म्हणून इलेक्ट्रो डिपॉझिट होतात. देन नेक्स्ट आहे निकेल अँड टीन इलेक्ट्रोप्लेटिंग. अगेन टीन आलं, मग अशीच बघितलं होतं आपण टीनचं इलेक्ट्रोप्लेटिंग. तुम्हाला माहिती आहे टीनसाठी कोणता स्टँडर्ड बाथ यूज केला जातो. कास्ट अलॉय ऑफ अ निकेल अँड टीन कंटेन इक्वल मोल फ्रॅक्शन ऑफ निकेल थ्रायस SN2 अँड निकेल थ्रायस SN4. याच्यामध्ये दोन्हीचं मोल फ्रॅक्शन इक्वल आहे. निकेल ॲज टू टीन इज डिपॉझिटेड फ्रॉम निकेल क्लोराईड अँड टीन क्लोराईड बाथ. दोन्हीचं डिपॉझिशन कशाच्या थ्रू होते, फ्रॉम निकेल क्लोराईड आणि टीन क्लोराईड बाथ कंटेनिंग अमोनियम ट्रायफ्लोरेट. मेटल हॅज डिपॉझिटेड इन अन ॲक्युरेट 1:1 रेशिओ. म्हणजे दोन्हीचा जो सोर्स घ्याल तुम्ही, निकेलचा जो सोर्स असेल म्हणजे निकेल कंटेनिंग एक सोल्युशन असेल किंवा टीन कंटेनिंग एक सोल्युशन असेल, दोन्हीचं प्रपोर्शन कसं असलं पाहिजे तर इट शुड बी ऑफ ए 1:1 रेशिओ. देन नेक्स्ट आहे बाथ कॉन्स्टिट्युएंट फॉर अलॉय इलेक्ट्रोप्लेटिंग. आता अलॉय इलेक्ट्रोप्लेटिंगमधलं 2 एक्झाम्पल बघितले आपण, कॉपर आणि झिंक बघितलं, देन त्याच्यानंतर निकेल आणि टीन बघितलं. ठीक आहे, हे इन जनरल झालं की बाबा याच्यामध्ये कुठला बाथ यूज केला वगैरे ते सांगितले. पण ॲक्च्युली याच्यातला मेन कंटेंट काय आहे तर हा
हा टेबलवरती मोस्टली 2 मार्क्सचा क्वेश्चन असतो. तर त्याच्यामध्ये विचारलं जातं की ह्या अलॉयच्या प्रिपरेशनसाठी कोणता बाथ यूज केलं जातं, कोणतं बाथ कंपोजिशन यूज केलं जातं. तर निकेल टेबल बघा, टेबलमध्ये एका साईडला अलॉय दिलेत, एका साईडला बाथ कंपोजिशन दिलं आहे. तर निकेल आणि निकेल कोबाल्ट कॉमा निकेल झिंक कॉमा निकेल Fe म्हणजे सगळ्या मेटलचा आपण अलॉय फॉर्म करू शकतो. देन याच्यासाठी बाथ कंपोजिशन आहे सल्फेट और क्लोराईड, सल्फेट किंवा क्लोराईड यूज केलं जातं. इन द बाथ कंपोजिशन सल्फेट आणि क्लोराईड म्हणजे काय, तर असे कंपाऊंड्स की जे की सल्फेट आयन देतील आणि क्लोराईड आयन देतील, ठीक आहे, असे कंपाऊंड यूज केले जातात. देन कॉपर झिंक आहे. देन AgPb म्हणजे सिल्वर लीड कॉमा कॉपर SN कॉपर टीन, AgCd म्हणजे सिल्वर कॅडमियम आणि गोल्ड अलॉय, यासाठी सायनाइड बाथ यूज केला आहे. पायरोफॉस्फेट बाथसुद्धा यूज केला जातो. देन लीड टीन कॅडमियम टीन ह्याच्यासाठी BF4. देन सिल्वर गोल्ड प्लॅटिनम अलॉय याच्यासाठी कॉम्प्लेक्स हलाइड्स, निकेल कॉपर याच्यासाठी सल्फेट बाथ, कॉपर टीनसाठी सायनाइड आणि पायरोफॉस्फेट यूज केलं जातं इन दी बाथ कंपोजिशन, आणि इंडियम आणि लीड याच्यासाठी सल्फामेट बाथ कंपोजिशन यूज केलं जातं. ठीक आहे, इथे तुमचा हा जो इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस आहे याच्यामधल्या ज्या इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेसेस आहेत, ज्या मेटल्सच्या असतील, अलॉयच्या असतील किंवा प्रिशियस मेटल्सच्या असतील, हे सगळं हा पॉईंट इथं संपतो. आणि याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट असेल तो नेक्स्ट लेक्चरला घेतला जाईल.